कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई, तुम्ही मगासपासून काहीच खाल्लेलं नाहीये, निदान हे दूध तरी पिऊन घ्या। तुम्ही रागवलात ना माझ्यावर? नाही का राजा, तुझ्यावर नाही रागवले मी सिच्युएशनवर रागवले। कसं आहे ना निशी, एक आई नेहमीच आपल्या मुलाशिवाय दुसरा कशाचाही विचार करते, पण मुलं मात्र नेहमी स्वतःपुरता विचार करतात। जेव्हा तुम्ही आई वडील व्हाल ना, तेव्हा तुम्हाला आमचं दुःख कळेल। मी समजू शकते तुला तुझ्या बहिणीसाठी, ओवीसाठी इकडे थांबावंसं वाटत असेल, पण नीरजला समजायला नको का? नीरजला हा चान्स मिळाला नसता तर त्याला इकडे राहायला विरोध केलाच नसता मी। नीरजचे हे ड्रीम आहे, ते पूर्ण करण्याची त्याला जर एवढी मोठी संधी मिळते आणि आता ती संधी निग्लेक्ट करणं हे कितपत बरोबर आहे? आणि नीरजसाठी बॅडमिंटन म्हणजे काय हे तुला माझ्यापेक्षा जास्त चांगलं माहितीये। तरी सुद्धा नीरज असं का वागतो ना, मला खरंच कळत नाही। आता तर मला या मुलाची काळजी वाटायला लागली। आई, तुम्ही नका काळजी करू, मी सांगेन सरांना, मी समजवते त्यांना। आम्ही जाऊ फॉरेनला। निशी, अगं तू जा असं माझं अजिबात म्हणणं नाहीये। तू थांब, हवं तर ओवीसाठी, तिची काळजी घे। हवं तर मी तुझ्या बरोबर थांबते। ओवीला जेव्हा बरं वाटेल ना, तेव्हा मी तुझी तिकडे जाण्याची सगळी व्यवस्था करेन। पण एवढ्या कारणासाठी त्यांनी ऑफर नाकारणं मला नाही पटलं। आणि ओवीसाठी नाही, उद्याच जरी तो माझ्यासाठी थांबला असता ना, तरीही मला आवडलं नसतं। कारण तुमचं वय स्वप्न बघण्याचं आणि पूर्ण करण्याचं आहे। मला पटतंय तुमचं म्हणणं, मी समजावेन सरांना। निशी, तू मला विचारलं होतंस ना की मला मदर्स डेला काय गिफ्ट हवंय म्हणून, आज मला ते गिफ्ट दे। नीरजचा तिकडे जाण्यासाठी मला होकार मिळवून दे। देशील ना मला हे गिफ्ट? प्लीज बेटा। निशी, आज तू जर नीरजला एकट्याला जायला तयार केलंस तर माझ्यासारखी लकी मीच। त्यानंतर तुझ्या आणि रघुनाथ खोतांबरोबरचे मागचे पुढचे सगळे हिशोब मी क्लिअर करेन। आय एम सो हॅपी की मला तुझ्यासारखी सून मिळाली। थँक्यू सो मच। तुम्ही थँक्यू काय बोलताय? मी नक्की समजवेन सरांना। बरं, आता पटकन दूध पिऊन घ्या। हे ओवीचं नशीब काय ना काय समजत नाही। तिला त्रास देण्यासाठी केलेला प्रत्येक प्लॅन माझा फसतोय। आता
तिच्या कपड्यात खास खुसली टाकायचा डाव पण माझ्यावरच उलटला. तेल लावलं, आंघोळ केली तरीही खास जात नाहीये. आणि या उमा आत्याला कधीही काही सुचतं. काय गरज आहे तिने शिवलेला गाऊन घालायची? उगाच नको तो मोठेपणा. ह्या घरात ना सगळ्यांचंच वागणं विचित्र आहे. एकदा फक्त मला या घरात सून म्हणून येऊ द्या, मग बघा कशी एकेकाला सरळ करते ते. उमा मी ओवीशी जा काही बोललाय ते तुमका कदाचित दुखावणार असत. तुम्ही फक्त तुमचं मत मांडलास. हो मी माझं मत मांडलंय पण त्याचा त्रास तुमका झालाय आणि त्रास होणं साहजिक आहे. तुम्ही ओवीक लेक मानतास. उमा ओवीला मी जे काही बोललो त्यामागे ओवीच्या हिताचा विचार होता, त्या पोरीची काळजी होती. आता कोणाला कळणार नाही पण वेळ आली की कळेल की मी बरोबर होतो. माझ्यावर विश्वास ठेवा. माझा विश्वास हा तुमच्यावर. तुमका जशी ओवीची काळजी हा तशी माका काळजी हा श्रीनू आणि चारूची. तुम्ही मगाशी ओवीशी जा काही बोललास तर काही चुकीचा असं मी म्हणतच नाही. पण श्रीनूचा चारूवर प्रेम नाही हा, तरी सक्तीने त्यांचं लग्न लावून देणं योग्य हा काय? आणि श्रीनूच्या मनात कधीच चारूबद्दल प्रेम फुललंच नाही तर आयुष्यभर त्याची फरफट होणार नाही काय? आणि चारूच्या बायको म्हणून नवऱ्याकडून ज्या काही अपेक्षा असतील त्या श्रीनू पूर्णच करू शकला नाही तर? आणि ह्या सगळ्यात ओवीवर पण एका प्रकारे अन्यायच होणार ना. एकाच वेळी 3 जीवांची फरफट होईल यात. आणि या सगळ्यात तुमचा एक निर्णय कारणीभूत ठरू नये एवढाच माका वाटतं. ह्या बघा ह्या सगळ्यातल्या माका काय कळत नाही तरी पण बोलायचं धाडस केलंय. काय चुकलं असत तर माफ करा. बाकी तुमची जशी इच्छा. बरीच रात्र झाली. आराम करा आता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.